आधीच फुकट पगार घेतात आणि आता त्यात जुनी पेन्शन कशाला पाहिजे? क्या बोला तूने? जुनी पेन्शन राज्याला दिवाळीखोर बनवायचं आहे का? नोकरीवर लागताना हे माहित होतं ना? एकच मिशन जुनी पेन्शन. बात सही है. मंडळी रामराम. आपल्या पीके मध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. पीके है क्या? मतलब हा, आता पीके म्हणजे ओके. अहो, पीके म्हणजे प्रतिक्रिया. आजचा आपला विषय आहे जुनी पेन्शन. हो, तो जुन्या पेन्शनचा विषय, जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ग्वाही दिल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतला. याबद्दल जनतेला नेमकं काय वाटतंय ते आपण वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून आलेल्या प्रतिक्रिया म्हणजेच कमेंट्स पाहणार आहोत. चला तर मग. आमदार खासदार यांची जुनी पेन्शन बंद झाली पाहिजे. बात सही है. ही कमेंट छान आहे. आमदार खासदार मंत्र्यांची पेन्शन बंद करा. पेन्शनचे पैसे पुन्हा मार्केटमध्ये येणार, जीडीपी वाढणार, उद्योगधंदे चालणार आणि कुठलाही भार पडणार नाही. सकारात्मक म्हणजे केवळ चाल ढकल ढोंगीपणा आहे. अर्थसंकल्प अधिवेशनपर्यंत थांबणे हा चाल ढकलपणा सुरू आहे. यावेळी लोकसभेच्या निवडणुका लागतील आणि आचारसंहितेमुळे निर्णय घेऊ शकत नाही असंही म्हणतील आणि असाच निर्णय भिजत राहील. शेतकऱ्यांचं ऐकणारं आहे का कोणी भारतात? माननीय मुख्यमंत्री महोदय, जुनी पेन्शन चालू करावी ही विनंती. पेन्शन ही कर्मचारी आणि अधिकारी यांच्या हक्काची आहे. नेहमीच आहे यांचं. संप मागे घेत राहतात आणि सर्वांचा वेळ वाया घालवतात. बाकी लोक मूर्खासारखे संप करा म्हटलं की करतात. बात सही है. आमचा नेता चू आहे, त्यामुळे संप मोडीत निघतो आहे. 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे ही मागणी आहे साहेब. तारीख पे तारीख मूर्ख बनवण्यात पटाईत जनता उपाशी, नेते तुपाशी. फडणवीसने लिहून दिले आहे, परंतु ते मंजूर होईल का? सकारात्मक शब्दाची चीड येते. शिंदे सरकारला हीच ती वेळ आहे. कर्मचारी वर्ग यांचं मन जिंकून घ्यायचं, जुनी पेन्शन लावायची, नंतर कोर्टातील निकाल येईपर्यंत सरकार असतानाही आता संधीचं सोनं करा. उगाच समिती नेमून वेळ घालू नका. समिती फिमिती बकवास आहेत. शिंदे साहेब, जुनी पेन्शन चालू करा म्हणजे प्रॉब्लेम परत येणार नाही. मोर्चे निघणार नाहीत. आरक्षण मुद्दा सोडवा, तरच तुमचे सरकार स्थिर राहील आणि विरोधक गप्प बसतील. वेळ कडूपणा आहे. बीजेपी हटाव, देश बचाव. नुसती चाल ढकल सुरू आहे. 2024ला विचार करा बंधूंनो. पूर्णतः सरळ गंडवले व फसवणूक केलेली आहे. साहेब, भलत्या बाबतीत फार सहानुभूती दाखवू नका. RBIच्या वॉर्निंगकडे लक्ष द्यावे. ही 1-2 वर्षाची समस्या नाही तर कायमस्वरूपी लचांड आहे. पुढे खूप जड जाईल. किती अभ्यास करतात तुम्ही लोक. आधीच फुकट पगार घेतात आणि त्यात जुनी पेन्शन कशाला पाहिजे? जुनी पेन्शन राज्याला दिवाळीखोर बनवायचं आहे का? नोकरीवर लागताना हे माहित होतं ना? सर्वांची पेन्शन बंद करा. सर्वांची काढून घेतली पाहिजे. ही मागणी सर्वसाधारण माणसाची आहे. सर्व पैसे शेतीमध्ये वर्ग केलं पाहिजे. शेतकरी सुखी तर देश सुखी. जुनी पेन्शनऐवजी कायमचा पगार आणि दर 10% दरवर्षी वाढत्या यांना खूप खांग गाळतात. सर्वसामान्य जनतेला सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल बिलकुल सहानुभूती नाहीये. आम्ही त्यांना बऱ्याच वेळा शापच देत असतो. तर मित्रांनो, येथेच थांबूया. तुम्हाला ह्या होत्या आपल्या जनतेच्या भावना. याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय या जुन्या पेन्शनबद्दल ते नक्की कमेंट करून सांगा.